पॉवर्ड बाय सेन्सोडाइन. संपूर्ण शेतकऱ्यांचं आणि राजकीय लोकांचं लक्ष लागून असलेल्या भेंडवळच्या घटमांडणीचं भाकीत या ठिकाणी आज वातावरणात आलेलं आहे. आपल्यासोबत सारंगधर महाराज आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. महाराज, नेमकं घटमांडणी म्हणजे काय, नेमकी काय पद्धत असते साधारण? घटमांडणी म्हणजे हे गेल्या सुमारे 350 वर्षापूर्वी चंद्रभान महाराज नामक व्यक्ती होऊन गेले. त्या महाराजांना बरंचसं असं भविष्य कळत होतं. त्यांना शेतकऱ्यांना त्यावेळीच्या विनंती केली की तुम्ही शेतकऱ्यांकरता त्यावेळेस कोणत्याही प्रकारचं विज्ञान नव्हतं, कोणत्याही प्रकारचं अनुमान हवामानाचा अंदाज काढण्याचं यंत्रसामुग्री नव्हती. त्यामुळे लोकांना उत्सुकतेनं अशी वाटली की महाराज जर भविष्यवाणी हे करतात सर्व प्रकारचे, तर आपल्याला पिका पाण्याबद्दल सुद्धा भविष्यवाणी करतील. त्यामुळे विनंती केल्यानंतर महाराजांनी ही घटमांडणी आहे हे सुरू केली. याच्यात पारंपरिक प्रकारे 18 धान्य असतात एकूण. त्या 18 धान्याचे राऊंडवर असे चांगल्या प्रकारचे सुमारे एक खड्डा असतो, त्या खड्ड्यापासून 3 ते 3.5 फुटापर्यंत अशी गोलाकार मांडणी केल्या जाते. आणि नंतर तो खड्डा जो असते त्या खड्ड्यात 4 महिन्याचा पावसाळा जो असते त्याचे ढेकले काढून, त्या खड्ड्यातील ढेकले काढून ते ठेवलेले असतात. त्यावर एक पाण्यानं भरलेला कोरा करवा ठेवला जातो, त्यावर पुरी ठेवल्या जाते. तर हे याप्रमाणे घटमांडणी होते. त्याच्यानंतर जे अक्षय तृतीयेच्या दिवशी सूर्य अस्ताच्या वेळेस होते, ते दुसऱ्या दिवशी सूर्योदयाच्या वेळेस त्याची छाननी केल्या जाते, पाहिल्या जाते ते पूर्ण काय त्याच्यात प्रकारचा बदल झाला आहे त्याच्याहून त्याचं भविष्यवाणीचं अनुमान काढल्या जाते. देखिए, उनका काम है अफवाह से गर्मी बढ़ाना और हमारा काम है माहौल को ठंडा रखना. हमारा नेता कैसा हो जो माहौल को रखे ठंडा वैसा हो. अब की बार वी गॉट एयर कूलर का चमत्कार. आज तुम्ही जे रात्रीतून जे बदल झालेत, जे निरीक्षण केलं, आज नेमकं पावसाचं कशा पद्धतीने या ठिकाणी तुम्ही भाकीत वर्तवलं आणि पिकांचं कशा पद्धतीने भाकीत वर्तवलं? तर या वर्षीचं जे भाकीत आहे, आता सकाळी आम्ही पाहिल्यानंतर त्याच्यात प्रथम अंबाडी आहे हे कायम आहे. नंतर कपाशीचं पीक आहे ते सुद्धा कायम आहे, म्हणजे मोगम आहे, सर्वसाधारण पीक येईल. त्याच्यानंतर तूर आहे हे सुद्धा सर्वसाधारण पिकातच आहे. आणि उडीद, मूग, ज्वारी हे सुद्धा सर्वसाधारण पिकात आहे. तिळाचं पीक चांगलं दाखवते, परंतु तिळाचं पिकाचं असं आहे की नाजूक पीक आहे. खडकाळ भागात चांगल्या प्रकारचं पीक येऊ शकते, पण काळ्या जमिनीत ते पेरणीच सक्सेस होत नाही त्याची. तसंच बाजरी सुद्धा ठीक आहे. त्याच्यानंतर रब्बी पिकापैकी गहू चांगला आहे, भावात पण तेजी येईल. हरभरा साधारण आहे, भावात फारशी तेजी येणार नाही. करडी आहे, करडी बी चांगलं पीक आहे आणि ते संरक्षण खातं आहे ते सुद्धा आपलं चांगलं राहील. आणि मसूर जे असते हे परकीय असतात आपल्या राष्ट्र, तर ते सुद्धा ठीक आहे, आपल्याला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही. याप्रमाणे हे भाकीत केल्या जाते. ह्या वर्षीचा पावसाळा कसा असेल साधारण? पावसाळा पहिला महिना जो आहे हा थोडा लहरी स्वरूपाचा आहे, कुठे पडेल कुठे नाही पडेल. तर दुसरा महिना जो आहे तो सुद्धा तशाच प्रकारचा आहे, पण पहिल्यापेक्षा थोडा जास्त आहे. तिसरा महिना जो आहे तो तिसरा महिना एकदम चांगला आहे, सार्वत्रिक पावसाचा आहे. चौथा महिना सुद्धा सार्वत्रिक पावसाचा आहे आणि अवकाळी पाऊस सुद्धा भरपूर आहे. एक महत्त्वाचा प्रश्न आहे की त्या मटकी करव्यावरती तुम्ही सांडे कुरडईसोबत पाणविड्या सुद्धा ठेवता, तो कायम आहे, मागच्या वेळेस सुद्धा कायम होता. काय नेमकं या संदर्भातलं भाकीत असणार साधारण? सांडुई कुरडई हे चारा पाणी आहे शेतकऱ्यांकरता, ते कायम आहे. तसंच करंजी हे एक पैशाचं द्योतक आहे, तर ते करंजी सुद्धा कायम आहे, म्हणजे पैशाचं काही एवढी अडचण येणार नाही. तसंच वळा भाजा हे चव असते, पुरी हे पृथ्वी असते. पुरी गेल्या 2-3 वर्षात बरेचसे वेळा तुटलेली असे, कधी फुटलेली असे, तर यावर्षी ती कायम आहे. कोणत्याही प्रकारचे नैसर्गिक आपत्ती अशी फारशी होणार नाही आहे. आणि पानविळा हे पूर्वीपासून हिंदू संस्कृतीत गणपतीचं प्रतीक आहे, ते सुद्धा कायम आहे.
झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा. सेन्सोडाईन रॅपिड रिलीफ बरोबर. आपण राजकीय परिस्थिती पाहिली तर पानवडा म्हणजे राजा कायम आहे, देशाचा पंतप्रधान कायम आहे असं बऱ्याच वेळा बाकीत वाचलं होतं. यावर्षी कसं आहे की गणपती हा प्रतीक म्हणूनच आम्ही या ठिकाणी सांगणार आहोत. एक शेवटचा प्रश्न आहे, गेल्या 2 वर्षापूर्वी राहुल गांधी या ठिकाणी आले होते, तुम्ही आणि पुंजाजी महाराजांनी त्यांची भेट घेतली होती, त्यांना पानविडा दिला होता. एक संकेत मिळाले होते की पानविडा त्यांना दिल्यामुळं कदाचित त्यांची सत्ता येऊ शकते. नाही नाही, असं काही नाही आहे. कोणाची बी भेट झाली तर एकमेकांना काहीतरी देण्याची हिंदू संस्कृतीत प्रघात असतो. त्याप्रमाणे फूल, कोणी पानविळा, कोणी काही असं आपापल्या संस्कृतीप्रमाणे जसं फुलाचा हार असं देत असतात, त्याच्याबद्दल काही हेत नसतं. नक्कीच. तर हे होते चंद्रभान महाराज. त्यांनी ह्या वर्षीचं भेंडवळचं जे भाकीत आहे ते या ठिकाणी वर्तवलं आहे. कॅमेरामन नागनाथ शिंदेसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, बुलढाणा.